मुंबईच्या जोगेश्वरी आणि वांद्रे या संपूर्ण परिसरामध्ये रिमझिम पाऊस झालाय, तर तिकडे ठाणे, दादर, नवी मुंबईमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे। नवी मुंबईमध्ये जुईनगर, वाशिव आणि सानपाडा या परिसरामध्ये पाऊस झालेला आहे। उकाड्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे। जोगेश्वरी वांद्रे परिसरातली ही पहिली दृश्य आहे। दुसरे दृश्य ठाण्यातली आहेत। मान्सूनपूर्व पावसाची हजेरी आणि तिकडे नवी मुंबईत देखील रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत निवृत्ती बाबर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, खरं तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। कुठे कुठे नेमका पाऊस झालेला आहे? नक्कीच वर्षा, आपण पाहतोय की गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून मुंबईकर आणि संपूर्ण MMR रिजन मधले नागरिक असंही असे उकाड्याला सामोरे जात होते। मोठ्या प्रमाणात तापमान जे आहे ते मुंबईमध्ये वारंवार वाढताना आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आता मुंबईमध्ये जोगेश्वरी, बँड्रा, अंधेरी, त्याचसोबतच मुंबई शहरामध्ये सायन, कुर्ला, चुनाभट्टी परिसरामध्ये रात्री देखील पावसानं हजेरी लावली होती। आता देखील आपण पाहतोय की ढगाळ वातावरण आहे आणि थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी देखील पावसानं हजेरी लावली होती। आजच्या दिवसामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज जो आहे त्या हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला होता। कालचं आपण तापमान जर मुंबईमधलं पाहिलं तर मुंबईमध्ये 29.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये काल झाली होती आणि आज देखील उष्ण तापमान मुंबईमध्ये राहील असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। मात्र कुठेतरी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जे मुंबईकर असंही असे उकाड्याला ज्या उकाड्यापासून हैराण झाले होते त्यांना कुठेतरी हा दिलासा पावसामुळे जो आहे तो मिळालेला आहे। त्याचसोबतच आज उष्ण वातावरण राहील आणि त्याचसोबतच मंगळवारी देखील पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो मुंबईला देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आता आपण पाहतोय की रिमझिम पाऊस ठिकठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे। मात्र हा पाऊस गेल्यानंतर देखील मुंबईमध्ये उष्णता निवृत्ती, त्यामुळे आता मुंबईकरांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।